तर हे गाईस आजचा काय सिनेरिओ आहे हा सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की आजचा ट्रेडिंग डे माझा कसा गेला किंवा आज काय काय सेटअप भेटले वगैरे सगळं बघू शकता. ट्रेडिंग सेटअप आहे माझा. आता सध्या इथं बाहेर ऊन आहे म्हटलं की मग मी थोडं आत बसलो होतं. आज जरा गार वातावरण राहतं ना, तर तुम्हाला दाखवतो मी की नेमकं माझे आजचे सेटअप काय होते किंवा आज मी काय स्टडी केलं. तर लॅपटॉप ओपन करून घेऊ आपण. हा बघू शकता आजचा तर व्ह्यू नाही का फार असं म्हणजे वेटिंग आहे बरं का, कारण की बघू शकता ही मुवमेंट माझ्याकडनं मिस झाली इथं, कारण की जेव्हा मार्केट इथं आलं ह्या लेवलला तेव्हा आपल्याला एंट्री म्हणजे इथं कॅल्क्युलेशन सापडलं होतं. बघू शकता हे जर कॅल्क्युलेशन किमान इथंपर्यंत यायला पाहिजे. तुम्हाला मोठ्या टाईम फ्रेममध्ये दाखवतो म्हणजे क्लिअर दिसेल तुम्हाला. हे जर कॅल्क्युलेशन जे आहे ते इथंपर्यंत आहे. ह्या लास्ट पॉईंट आहे, त्याच्या अगोदरचा हा पॉईंट आहे. इथं रिव्हर्सल झालं ठीक, किंवा इथं रिव्हर्सलसाठी आपण एक बसू शकतो सेलिंगसाठी. ओके, इथं आज तर BTCमध्ये पूर्ण बाईंगच आहे. तर बघू शकता हा कालचा दिवस होता. कालचा पूर्ण साईडवेज होता. साईडवेजमध्ये सेलिंगला बसलो होतो आपण. त्याच्या अगोदरला आपण एक बाईंगला पण बसलो होतो, पोझिशन केली होती. तर हे कॅल्क्युलेशन आहे. हे आता सध्या तर BTCमध्ये दाखवतो आहे मी तुम्हाला मी गोल्डमध्ये दाखवतो की आजचा गोल्डचा काय सिनारिओ आहे. गोल्डचा बघू शकता हा. तर हा आपण एक फॉल कॅप्चर करायचा प्रयत्न केला तर पण आपली एंट्री तर नाही प्लेस झाली, त्याच्यामुळं हा कॅप्चर नाही करू शकलो आपण. नंतर आपण इथं वेटिंग केली इथून बाईंग करायला, तर इथं आपण बाईंग केली आणि इथं ह्या 2 कॅन्डल आले की आपण इथे एक्झिट झालो. एक $15 ते $16 प्रॉफिट झाला होता. तर बस म्हणलं एवढं जास्त नको आपल्याला. $15-16 झाला होता आणि तिथे कॅन्डल रिजेक्शन मारत होत्या ना, आणि ते एक FAG पण झालं, त्यामुळं म्हटलं की इथे एक्झिट हो म्हटलं. बरं ठीक आहे. हा 15 मिनटाचा टाईम फ्रेम ॲक्च्युली. तर तुम्हाला 5 मिनटामध्ये दाखवतो. इथं म्हणजे क्लिअर विजन दिसेल तुम्हाला की कशी एंट्री घेतल्या होत्या त्या. बघू शकता. तर इथं हा जी रेड कॅन्डल आहे ना, त्या रेड कॅन्डलला माझी एंट्री होती आणि इथं मी सेलिंग केली. दॅट्स इट. हा होता आजचा पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि BTCचा चार्ट जो होता, एक मिनिट मोठा टाईम फ्रेम करतो मी. हां, तर BTCच्या टाईम फ्रेममध्ये ह्या एंट्री नाही का ॲक्युरेट होत्या. बघू शकता इथून मला इथून मला रेंज सांगितली, इथं पण जाणार, इथून रेंज सांगितली, इथं पण जाणार. म्हणजे एक्स्ट्रा मुवमेंट ह्यामध्ये बिलकुल पण नाही आहे. तर हे मला म्हणजे चांगला वाटला हा चार्ट ह्या मागच्या 2 दिवसामधला. तर ह्या 2 दिवसाचे जे मेन पॉईंट होते म्हणजे इथं जी कॅन्डल तयार झाली होती, इथे सेलिंगची कॅन्डल तयार झाली होती. तर कॅन्डल कोणत्या कलरची होती किंवा ह्याची किती पिप्सची कॅन्डल होती वगैरे सगळं कॅन्डलची माहिती, ह्या कॅन्डलची माहिती आहे, कॅन्डलचं टायमिंग काय होतं, कुठल्या टायमिंग झोनमध्ये हे चांगलं वर केलं आहे, ते पूर्ण मी इथं एका पानामध्ये लिहून घेतलं. बघू शकता की कुठलं हे बघू शकता. इथं सगळं पहिल्यानंतर एंट्री कॅन्डल, टायमिंग लिहिले विथ कलर. तर कॅन्डल कशी होती, तर कॅन्डल अशा टाईपमध्ये कॅन्डल होती. रेड कॅन्डल होती, स्विंग लो होता, 7:15ची कॅन्डल होती संध्याकाळी PM ची. आणि BTC हा एक लेवल आहे माझी फिबोनाचीची, ती लावली होती, तर एकदम ॲक्युरेट बसली. अशा टोटल 3 स्विंग हाय स्विंग लो घेतलेत. 3 घेतलेत. त्यामधले स्विंग हाय 1 आहे आणि स्विंग लो 2 आहेत. बघू शकता. तर हे असं आहे. हा माझा टुडेचा अभ्यास होता. आणि बाकी म्हणाय गेलं तर हे तासचं मी तुम्हाला पहिल्यांदा स्टार्टिंगलाच का म्हणलं की एवढी वेटिंग करायला लागते, कारण काय की इथं बघू शकता एवढी मोठी मुवमेंट पेंडिंग आहे. ते इथं पण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पण सेलिंगला बसू शकत नाही. आणि मार्केट पण काही येणं लवकर इथं लिक्विडिटी आय थिंक जनरेट करत आहे. तर मोठा व्ह्यू आहे आजचा. तर जो पण इथं कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही, आणि मध्ये तर घुसू शकत नाही, कारण आपल्या ते रूलच्या विरुद्ध चाललं आहे सगळं. आणि बघायचं म्हटलं हा तर गोल्डचा यूज तुम्हाला सांगितलंच आहे मी. बाकी युरो USDचं बघू शकता. हा चार्ट होता युरो USDचा. हा मागच्या कालचा होता आय थिंक. काल मी हा दुपारी इथं ट्रेड घेतला होता युरो USDमध्ये. बघू शकता इथं फुल रेंजिंग होतं. त्या रेंजिंगमध्ये मी इथंच एक्झिट करून टाकलं. एक मिनटं. इथं पूर्ण रेंजिंग होतं. काल मी इथंच एक्झिट करून टाकलं. बघू शकता TP एकदम करेक्ट झालेला आहे आपल्या रेंज कॅल्क्युलेशननुसार. आणि त्यानंतर TP झाल्यानंतर एक स्विंग हाय झाला. तर स्विंग हायची जी कॅन्डल होती ती कॅन्डल मी इथं मापली. तर कॅन्डलनुसार बघू शकता अजून किती मार्केट जाणार आहे खाली, तर इथंपर्यंत जाणार आहे. तर आपण इथं दाखवूया आता, जेणेकरून आपल्याला कळेल. बघू शकता मार्केट इथंपर्यंत यायला पाहिजे. इथं डबल टॉप तयार झाला आहे. इथं बघू आता काय सिनेरिओ होते. दॅट्स आजचा तर पॉईंट ऑफ व्ह्यू तर हाच होता. आणि आज पण मला भरपूर शिकायला मिळलं, कारण की ह्या मार्केटमध्ये ना आजचं कसं ट्रेंडिंग मार्केट, त्या ट्रेंडिंग मार्केटमध्ये नाही का एवढ्या गोष्टी शिकायला मिळतात ना, खूप गोष्टी शिकायला मिळतात. आज पण थोडंसं वेटिंग करावं लागलं मला. तर आज तुम्हाला सांगतो की आज मला नवीन काय शिकायला मिळालं. नवीन मला ह्यामधून हे शिकायला मिळालं. सगळ्यात पहिली गोष्ट तर मध्येच कुठे एंट्री नाही घ्यायची. मी मध्येच एंट्री घेतो, म्हणतो की हे तर मला प्रॉफिट होईल किंवा फिबोनाची लेवल लावतो, तर नाही होते. SL एकावर एक SL जातात, जास्त करून गोल्डचे. गोल्डला पकडणं एवढं सोपं नाही, पण गोल्डसारखा प्रॉफिट पण कोण देत नाही. दॅट्स इट. आता
चालू आहे माझा थोडासा अभ्यास, वाट बघतो आहे. आणि जोपर्यंत त्या BTC त्या लेवलला येतं तोपर्यंत सेलिंग तर बसू शकत नाही. त्यामुळे थोडीशी गाणे वगैरे ऐकतो, टाईमपास चालू आहे, रील बघतो आहे. म्हणून मला एक छोटासा व्हिडिओ टाकावा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बऱ्याच दिवस झाले व्हिडिओ नाही टाकलेले. हे व्हिडिओ टाकून थोडीशी माहिती तर द्यावी की माझं शेड्यूल काय चालू आहे काय नाही. आय थिंक आता मला व्हिडिओ एंड करतो मी, कारण की एवढीच आजची तरी इन्फॉर्मेशन. बाकीची इन्फॉर्मेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटून जाईल. आणि आजची जी तारीख आहे ती तारीख आहे 8/5/2025 संध्याकाळचे 5 वाजताची वेळ आहे. ही कधी बघताना फ्युचरमध्ये मला आठवण की कुठल्या टायमिंगला कुठल्या डेटला मी हा व्हिडिओ काढला आहे. दॅट्स त्यामुळेच बोललो होतो. बाय द वे, चला भेटू नंतर. बाय.